रेक्सफोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, करीब जामे मस्जिद, काटीवाड़ी महल्ला, बिस्वा कल्याण. New style of education for new generations, shaping future leaders with modern skill education. Rexford English Medium School. बसवा कल्याण तालुके में दिनांक 31 मार्च मंगलवार को शाम 5 बजे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की धर्मपत्नी माता रमाई पर आधारित मी रमाई माता नाटक का आयोजन नगर सभा भवन के थिएटर मैदान बसवा कल्याण में किया गया है। इस संदर्भ में मी रमाई माता नाटक कार्यक्रम के अध्यक्ष पिंटू कांबे सर, उपाध्यक्ष विजय कुमार डांगे सर तथा महादेव गायकवाड़, सिकंदर शिंदे, शीतल शिंदे, गौतम जानते और अरुण गायकवाड़ ने मीडिया से बातचीत की। उन्होंने सभी से अपील की कि बिदर जिले की अधिक से अधिक जनता इस नाटक कार्यक्रम में उपस्थित होकर इसे सफल बनाए। ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಪಿಂಟು ಕಾಂಬ್ಳೆ ಜಿಯವರು ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಲೈವ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಮಹಾಜನತೆಗೆ ತಮ್ಮ ಶುಭ ಸಂದೇಶ ಏನು, ಈ ಒಂದು ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ಬೋದು ಸರ್? ಎಲ್ಲರಿಗೂ ಕ್ರಾಂತಿಗಿರಿ ಜೈ ಭೀಮ್, ನಮ್ಮ ಬುದ್ಧಾಯ್. ಬರುವ ಮಾರ್ಚ್ 31 ಅಂದರೆ ನಾಳೆ ಸಾಯಂಕಾಲ 5 ಗಂಟೆಗೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ರಥ ಮೈದಾನದ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ನಾವು ಸಮಾನ ಮನಸ್ಕರ ನಾಗರಿಕ ವೇದಿಕೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಂದು ಸಮಿತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಹಾಡ್ ಚೌಡಾಕೆರೆ ಕ್ರಾಂತಿ ದಿನದ ನಿಮಿತ್ತ ತ್ಯಾಗಮೂರ್ತಿ ಮಾತಾ ರಮಾಯಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಜೀವನಾಧಾರಿತ ಮೀ ರಮಾಯಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ನಾಟಕವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಈಶ್ವರ್ ಬಿ ಖಂಡ್ರೆ ಸಾಹೇಬರ ಅಭಿನಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಪ್ರಯುಕ್ತ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿಶೇಷ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಜನಗಳು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಮಾತಾ ರಮಾಯಿರವರ ಏನು ಜೀವನಾಧಾರಿತ ನಾಟಕ ನೋಡಬೇಕು ಹಾಗೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ತಾವ್ರು ಏನಿದ್ರಿ ಸರ್ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದೇನೆ ನಾನು, ಪಿಂಟು ಕಾಂಬ್ಳೆ, ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷರು ನಮ್ಮ ಚಿತ್ರಕುಮಾರ್ ಶಿಂದೆ ಇದ್ದಾರೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ನಮ್ಮ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಡಾಂಗೆ ಇದ್ದಾರೆ, ಹಾಗೂ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸಿಕಂದರ್ ಶಿಂದೆ ಇದ್ದಾರೆ, ಖಜಾಂಚಿ ನಮ್ಮ ಗೌತಮ್ ಜಾಂತೆ ಅವರು, ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಡಾಂಗೆ ಅವರು ಮತ್ತು ಅವರು ನಮ್ಮ ಪ್ರಜಾ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅರುಣ್ गायकवाड़ ಕೂಡ इधर। सभी को क्रांतिकारी जय भीम। आने वाले 31 मार्च के दिन बसव कल्याण के खेल मैदान में महाड़ 14 तला का क्रांति दिन आचरण किया जा रहा है और इस कार्यक्रम में विशेष बाबा साहब अंबेडकर जी की धर्मपत्नी माता रमाई के जीवन आधारित पर यहाँ पर एक नाटक का आयोजन किया गया है और खास करके इस कार्यक्रम में हमारे डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर माननीय ईश्वर खंडरे साहब का एक बहुत बड़े पैमाने में अभिनंदन समारोह का आयोजन किया गया है और इस कार्यक्रम के लिए सभी बुद्ध बसवा अंबेडकर के अनुयायी इस कार्यक्रम को न भूलिए क्योंकि इस कार्यक्रम काफी बहुत महत्वपूर्ण है और ऐसा कार्यक्रम तुमको कभी नहीं मिलेगा क्योंकि ये माता रमाई का जो नाटक यहाँ पर आयोजन किया है महाराष्ट्र में काफी सुप्रसिद्ध बन चुका है और ये नाटक जो है महाराष्ट्र में और दूसरे राज्यों में पैसे के ऊपर यानी कि टिकट के जरिए यहाँ पर नाटक बताया जा रहा है। लेकिन बसव कल्याण में जैसा कि सर ये जो नाटक प्रदर्शित किया जा रहा है महाराष्ट्र में टिकट रखा गया था, यहाँ पर क्या टिकट रखा गया है या फ्री है? नहीं, हम एक योजना बनाए यहाँ पे, एक हमारी टीम जो समिति बनाए है, इस समिति के सभी सदस्य निर्णय लिया है कि हम संत बसवेश्वर के कर्मभूमि से आते हैं और हम यहाँ पर बगैर टिकट के यानी कि यहाँ के सभी जनता को फ्री में बताने का तय किया और इस कार्यक्रम के लिए हमारे कांग्रेस लीडर माजी एमएलसी माननीय विजय सिंह साहब के गाइड से यानी कि फ्री बताने का कोशिश किया हमने तय और इसको सभी हमारे बसव कल्याण के उद्योगपति और सभी राजनीतिक क्षेत्रों में सभी लोगों ने मदद किया और हम किसी के पास टिकट का पैसे नहीं ले रहे, फ्री में बता ले रहे। तो जैसा कि ये कमेटी में कौन कौन है सर? ये इस कमेटी का अध्यक्ष है प्रतापपुर के रहने वाले माननीय पिंटू कांबले जी है और उपाध्यक्ष है सिपरात के रहने वाले विजय कुमार डांगे जी और मैं खुद सिकंदर शिंदे कार्यक्रम का कार्यदर्शी हूँ और मेरे साथ में जो सह कार्यदर्शी हमारे महादेव गायकवाड़ है और इस टीम के जो खजांची है गौतम जानते जी है और हमारे अरुण गायकवाड़ है नीलकंठ के रहने वाले और हमको जो सबसे ज्यादा गाइड किया है इस कार्यक्रम के लिए हमारे शीतल भाई शिंदे है और रवि गायकवाड़ अन्ना जी है, संजू कालेकर जी है, हमारे विजय सिंह साहब जी है, बसोरा स्वामी जी है, ये सभी मिलकर हमको एक
अच्छा तरीके से रास्ता बताया और कार्यक्रम करने का तय किया। तो जैसा कि ये नाटक के लिए जितने भी बसो कल्याण तालुके में जो विलेज आते हैं, खेड़े गांव आते हैं, उनको क्या व्हीकल की व्यवस्था की है, ऑटो की व्यवस्था की है यहाँ आने के लिए? देखिए, हम 4 दिन पहले से हम अम्बेडकर सर्कल से इस कार्यक्रम का प्रचार के लिए गाड़ियों का जो चालन दिया विजय सिंह साहब के हाथों द्वारा सभी खेड़े गांवों में मालूमात हो गए कि सभा भवन में 31 तारीख के दिन शाम में कार्यक्रम बहुत बड़ा हो रहा है और सब लोग आने के तय किया है। और जहां पर कुछ समस्या रहे तो भी हम उनसे बातचीत करके कुछ ना कुछ आने का व्यवस्था करते हैं। ये कार्यक्रम कहाँ पर है और समय क्या है कार्यक्रम का सर? ये प्लेस? देखिए, 31 मार्च मंगलवार है और शाम के 5 बजे ठीक है कार्यक्रम। और टाइम को न भूलिए क्योंकि इस कार्यक्रम में बहुत टाइम का महत्वपूर्ण है और सभी लोग आने के तय में हैं और जहाँ पे समस्या है हम वो कर लेंगे समस्या। और आपका नाम सर? मेरा नाम सिकंदर सिंधे, सत्तापुर ग्राम का रहने वाला हूँ और कर्नाटक दलित रक्षणा ವೇದಿಕೆ का तालुका अध्यक्ष हूँ। ಸೊ ಕಲ್ಯಾಣಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಸರ್, ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ. ಆ ಬಗ್ಗೆ ತಾವ್ರು ಏನು ಹೇಳ್ಬೋದು ಸರ್? ಸಮಸ್ತ ವಿಶೇಷ ಬೀದರ್, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ, ಹೊಲಸೂರು, ಭಾಲ್ಕಿ, ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಮಹಾಜನತೆಗೆ ಸರ್. ನಾನು ಮಹಾದೇವ್ ಗಾಯಕ್ವಾಡ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿದ್ದು, ನಾನು ನಮ್ಮ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ಮತ್ತು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಿದರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೊಂದು ಶೋಭೆ ತರಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಭೀಮನಗರದ ಬಂಧು ಬಹಿನಿಯರಿಗೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಾವು ಮಹಾಚೌತಾಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಿಮಿತ್ತ 31 ನಾಳೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಥೇರ್ ಮೈದಾನ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ರಮಾಬಾಯಿ ನಾಟಕವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಆ ನಾಟಕ ನಿಮಿತ್ತ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಚಿವರಾದ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಅಭಿನಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸಿ ಒಂದು ಶೋಭೆ. ಸರ್, ಈ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಾವ್ರು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬೌದ್ಧ ಧಮ್ಮ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ? ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಇಲ್ಲ, ಧರ್ಮಗುರು ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್? ಬೆಳದಳಪ್ಪ ಅವರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಶೋಭೆ ತರಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಮಹಾಜನತೆಯಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಜೈ ಭೀಮ್. ತಮ್ಮ ಹೆಸರು ಸರ್? ನನ್ನ ಹೆಸರು ಮಹಾದೇವ್ ಗಾಯಕ್ವಾಡ. ನಾನು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿದ್ದು, ನಮ್ಮ ಜೊತೆಯ ನಮ್ಮ ಶಿಕಂದರ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪಿಂಟು ಕಾಂಬ್ಳೆ ಮತ್ತು ಗೌತಮ್ ಜಾಂತೆ, ವಿಜಯ್ ಕುಮಾರ್ ಅನ್ನೋರು, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಶೀತಲ್ ಶಿಂದೆ ಅವರು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏನಂತಂದ್ರೆ ನಾವು ತಾಲೂಕಾ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಬೃಹತ್ತವಾದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಶೋಭೆ ತರಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್.